नसून आपण आजचा दिवस उपवास व प्रार्थना यासाठी राखून ठेवला आहे। प्रभूच्या विश्वासणाऱ्यांचे, प्रत्येक भक्ताचे या उपवास आणि प्रार्थनेमध्ये स्वागत आहे। दावीद राजाने स्तोत्रामध्ये जे सहाय्याची प्रार्थना केलेली आहे त्याकडे आपण बघूया। तो शास्त्रपाठ आव्हान म्हणून आपण ऐकूया। स्तोत्र 142। मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मानितो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करीतो। मी त्याच्या पुढे आपले गाऱ्हाणे मांडितो, मी आपले संकट त्याला सांगतो। माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे। मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडलेला आहे। माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही। हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारितो, मी म्हणतो तूच माझा आश्रय आहेस। जिवंताच्या भूमीत तू माझा वाटा आहेस। माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे। माझा छळ करणाऱ्यांपासून तू मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत। मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ। तू मला औदार्य दाखवितोस म्हणून नीतिमान माझ्या भोवती जमतील। अडचणीच्या वेळी सहाय्य मिळावे म्हणून दाविदाने ही केलेली प्रार्थना आज आपल्यासाठी तेवढीच उपयुक्त आहे। आपण यावेळेला आरंभीची प्रार्थना करूया, प्रभू समोर नम्र होऊया। हे प्रभू परमेश्वर, अनादि अनंत जिवंत देवा, आमची वाणी ऐकणारा, आम्हाकडे आपला कान लावणारा असा तू जिवंत देव आहेस। आणि म्हणून प्रभू आज आम्ही अत्यंत नम्र होऊन या उपवास आणि प्रार्थनेच्या दिवशी तुझ्याकडे वळलो आहोत। प्रभू परमेश्वरा, जी प्रत्येक व्यक्ती आज उपवासात आहे, जी प्रत्येक व्यक्ती आज प्रार्थना तुझ्या पुढे सादर करीत आहे, प्रत्येकाच्या विनवणीकडे प्रभू तुझा कान असू दे। आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर आलेले आहोत प्रभू परमेश्वरा, आणि आमची खात्री आहे की तू आमच्या पापांवरती पांघरून घालून आज आम्हाकडे पाहत आहेस। प्रभू परमेश्वरा, उपवास प्रार्थनेचा हा दिवस तू आम्हासाठी आशीर्वादाचा कर, आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर तुझ्याकडून आम्हाला प्राप्त व्हावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे। ही प्रार्थना मी धन्यतारक येशू ख्रिस्ताच्या नावात केली आहे, म्हणून तू आहे। आमेन। यावेळेला आपण आपल्या क्वायरच्या द्वारे गायली गेलेली 2 उपकार स्तुतीची गीतं किंवा कोरसेस आपण यावेळेला ऐकूया। शुक्रवारच्या उपवास प्रार्थनेत आपल्या सगळ्यांचं प्रभूंनी स्वागत आहे। स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि मंडळीवरला आपण सर्वजण प्रार्थना करणार आहोत आणि परमेश्वराला धन्यवाद देत आपण त्याची स्तुती करत गीत गाणार आहोत। पहिलं गीत गाणार आहोत, आराधना देखील छुटकारा। Amen.
वचने. हेरोदाने केलेला छळ व पेत्राची बंदिवासातून सुटका. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवारीकरिता त्याला शिपेयांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राला कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वाहणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडविले आहे. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. आपण आपल्या आजच्या मननाकडे वळूया. आजचा आपला मननाचा विषय आहे एकाग्रतेची प्रार्थना. एकाग्रतेची प्रार्थना. जुन्या करारातील जर आपण एज्राचं उदाहरण पाहिलं तर एज्राने देखील जुन्या करारातील या वचनामधून प्रेरणा घेत आपण प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय याचं 5वं वचन जेव्हा पाहतो त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, पेत्राला ज्यावेळेला हेरोदाने तुरुंगात टाकलं त्यावेळेला काय घडलेलं आहे. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. म्हणून आजचा आपला विषय एकाग्रतेची प्रार्थना हा आहे. आपण जेव्हा प्रेषितांची कृत्य पाहतो 1 ते 11 या अध्यायामध्ये कशा प्रकारे देवावरती विश्वासणाऱ्या लोकांची भर पडत गेलेली आहे ते आपण पाहतो. परंतु आता 12व्या अध्यायामध्ये आम्ही हे पाहतो आहोत की कशा प्रकारे ह्या सुवार्तेमुळे लोक जेव्हा प्रभूकडे वळत आहेत त्यावेळेला सैतानाची त्यांच्यावरती जणू काही चाल झालेली आहे. सैतान चालून आलेला आहे त्यांच्यावरती. आणि वचन असं आम्हाला सांगतं, पहिलंच वचन 12:1, त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. जणू काही हेरोदाच्या द्वारे सैतानाने मंडळीवरती हात टाकला.
आणि हे जे छळासाठी हात टाकणं आहे ते कशामुळे सक्सेसफुल होत होतं, कशामुळे ते यशस्वी होत होतं? कारण हा जो राजा आहे, हा राजा अग्रिपा पहिला होता. त्याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या हे लक्षात येतं की हेरोद द ग्रेट, जो महान हेरोद राजा होता, त्याचा अग्रिपा एक किंवा अग्रिपा पहिला हा त्याचा नातू होता. आणि हेरोद अग्रिपा हा हेरोद अंटिपासचा पुतण्या पण होता. आता हे दोन्ही जे हेरोद राजे होते ते अत्यंत महत्त्वाचे होते, कारण हेरोद द ग्रेट हा येशूच्या जन्माच्या वेळी होता आणि अंटिपास हा राजा, जो हेरोद राजा होता, तो येशूच्या चौकशीच्या वेळेस त्या ठिकाणी येशूची चौकशी करण्याकरिता होता. लूक 23:7-12 या वचनांमध्ये आपल्याला हा सर्व इतिहास आढळतो. तर ह्या राजाच्या पाठीमागे पूर्ण प्रकारे राजकीय शक्ती होती. त्याने आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहिलेला होता. त्याच्याकडे अधिकार होता, त्याच्याकडे सर्व प्रकारे आपण काय करू शकतो ह्याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती, आत्मविश्वास होता. आणि त्याने सर्वात प्रथम कृती काय केलेली होती तर योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे मारले. यहुदी लोकांना आनंद झाला, मंडळीला दुःख झालं, परंतु हा हेरोद अग्रिपा पहिला हा मात्र त्याला असं वाटलं की काय मी ह्या तलवारीने ज्या वेळेला मी योहानाचा भाऊ याकोब याला मारत आहे त्यावेळेला लोक खुश होत आहेत, यहुदी लोक खुश होत आहेत. आणि म्हणून त्याने आता अजून एक मोठं पाऊल उचललं. जरी बेखमीर भाकरीचा सण होता, त्यानंतर वल्हांडणाचा सण येणार होता, तरी त्याने पेत्राला अटक केलेली आहे. आणि पेत्राला त्याने अत्यंत स्ट्रिक्ट पहाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की हेरोद त्याला कधी बाहेर आणणार होता? वल्हांडणाच्या सणानंतर. परंतु त्याला वचन 6 सांगतं, रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजलेला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. इतक्या कडक बंदोबस्तात पेत्राला ठेवण्यात आलेलं होतं. जरी हेरोद राजाच्या हातामध्ये म्हणजे अग्रिपा एक याच्या हातामध्ये सामर्थ्य होतं, जरी त्याच्या हातामध्ये तलवार होती, जरी ह्या राजाला पूर्व इतिहास होता, ह्या राजाकडे पूर्ण अधिकार होता, त्याच्या शब्दाचा एवढा मान होता, आणि ते त्याचा सर्वाचा उपयोग त्याने केला. आणि मंडळीजवळ काय होतं? मंडळीच्या जवळ काहीही नव्हतं. मंडळीजवळ फक्त एक शस्त्र होतं आणि ते म्हणजे एकाग्रतेची प्रार्थना. हे शस्त्र मंडळीने वापरलं. मंडळी एकत्र जमली, मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करीत होती. आणि ही एकाग्रतेची प्रार्थना जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला जो शब्द वापरला गेलेला आहे, ज्याला आपण व्हर्ब म्हणतो, त्या व्हर्बमध्ये तो शब्द या ठिकाणी जो शब्द वापरला गेलेला आहे तो आहे एक्टेनॉस. आणि हा शब्द पुढे जेव्हा वाक्यात वापरला जातो तो शब्द आहे एक्टेनेस. आणि जर मेडिकल टर्ममध्ये बघायला गेलं तर त्याचा अर्थ असा होतो की स्ट्रेचिंग ऑफ अ मसल टू इट्स लिमिट. म्हणजे जे आपले मसल्स आहेत ते इतक्या उत्तम रीतीने सरसवायचे आहेत की ज्याला काही लिमिट नाही आहे. पूर्ण एकाग्रता म्हणजे स्ट्रेचिंग ऑफ अ मसल टू इट्स लिमिट. हा जो एक्टेनॉस हा जो शब्द आहे, हा शब्द लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये देखील आहे, ज्या वेळेला येशू गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत होता.
कळवळून प्रार्थना करत होता, एकाग्रतेची प्रार्थना करत होता. आणि त्या प्रार्थनेमध्ये त्याने देखील एक्टेनसच हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्याने पूर्ण प्रकारे स्वतःला स्ट्रेच आउट केलं, त्याचे मसल्स देवाकडे स्ट्रेच आउट केले. मंडळी या ठिकाणी पेत्रासाठी त्याच प्रकारची प्रार्थना करत आहे. आणि ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना एक्टेनसस हे आहे, एक्टेनस. आणि ही प्रार्थना त्यामुळे स्ट्रेचिंग आउट द मसल्स, ह्यामुळे परमेश्वराने त्याच्याकडे कान दिलेला आहे. परमेश्वराने जरी येशू ख्रिस्ताला उत्तर दिलेलं होतं की तुला तर क्रूस खांबावरती जाऊन पाप्यांना वाचवायचं आहे, तू माझा अर्पणाचा कोकरा आहेस, त्यामुळे एक मिशन कंप्लीट करण्यासाठी, एक गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, तारण साध्य करून घेण्यासाठी त्याला नाही हे उत्तर मिळालं. पण तारणाचा तू तारणदाता आहेस ह्यासाठी मात्र ते उत्तर होय असं होतं. आणि या ठिकाणी पेत्रासाठी देवाने जे केलं हे मंडळीच्या एकाग्रतेच्या प्रार्थनेमध्ये केलं. आणि एक्टेनस स्ट्रेचिंग आउट ऑफ द मसल्स याकडे देवाने पाहिलेलं आहे. आणि देवाने काय केलं? दूध पाठवला. हा दूध जो आहे तो उभा राहिला, प्रकाश चकाकला असं लिहिलेलं आहे. आणि पेत्राच्या कुशीवर थापटून, पेत्राच्या कुशीला थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. एवढ्या संकटामध्ये असताना हा पेत्र येशूचा शिष्य, जो कधी काळी येशूला नाकारणारा असा शिष्य होता, तो शिष्य गाढ झोपला होता, शांत झोपला होता, कारण त्याने आपली चिंता देवावर टाकली होती. मंडळीने आपले मसल स्ट्रेच आउट केले होते. एकाग्रतेच्या प्रार्थनेमध्ये मंडळी गुंतलेली होती, प्रार्थना करत होती. आणि पेत्र शांत झोपला त्यामुळे. आणि प्रभूचा दूत त्या ठिकाणी आला, प्रकाश चकाकलेला आहे. आणि त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. चमत्कार, एकाग्रतेच्या प्रार्थनेने झालेला हा चमत्कार आहे. प्रभूने दिलेलं हे उत्तर आहे. दूत आलेला आहे, प्रकाश चकाकलेला आहे. आणि आम्ही हे पाहतो की साखळदंड गळून पडलेला आहे. पेत्राला उठवलं आणि मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध, पायात वहाणा घाल. आणि त्याने तसे केले. या ठिकाणी कंबर बांध म्हणजे काय की पूर्ण सिद्ध हो, पूर्णपणे सिद्ध हो, झोपलेला राहू नको. आता ही झोपेची वेळ नाही, कंबर बांधण्याची वेळ आहे. वाहना घाल म्हणजे प्रवासासाठी सिद्ध हो, बाहेर पडण्यासाठी सिद्ध हो. पूर्णपणे जो तू बंदिवान आहेस त्या बंदिवासातून बाहेर पडण्यासाठी वाहना घाल. आणि त्याने कंबर बांधलेली आहे, पायात वाहना घातलेल्या आहेत. आणि वस्त्र, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. कदाचित त्याचे जे बाह्य गाऊन किंवा बाह्य वस्त्र म्हणजे जो गाऊन आहे तो कदाचित काढून तो झोपलेला असेल. आणि ते बाहेरचा गाऊन त्याने घातला आणि तो निघालेला आहे. तो त्याच्या मागे गेलेला आहे, दूताच्या मागे. आणि त्याला संशय यायला लागला की हे मी झोपेत पाहत असलेला दृष्टांत आहे का? परंतु तो दृष्टांत नव्हता, ते घडत होतं. नंतर पहिला पहारा ओलांडला गेला, नंतर दुसरा पहारा ओलांडला गेला. आणि मग नगरात जाण्यासाठी जी वाट आहे त्या ठिकाणी जो लोखंडी दरवाजा होता तेथपर्यंत ते आले. आणि लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला. परमेश्वर जेव्हा कार्य करतो आहे, एकाग्रतेची प्रार्थना ऐकून कार्य करतो आहे, लोखंडी दरवाजा आपोआप उघडला गेला. प्रियांनो, मला यावेळेला तुम्हाला साधू सुंदर सिंगाबद्दल सांगू द्या. साधू सुंदर सिंग हा तिबेट या ठिकाणी शुभवर्तमान प्रसारासाठी गेलेला होता. तिबेटी शहरामध्ये लामा लोक होते, बुद्ध धर्माचा प्रसार त्या ठिकाणी झालेला होता. आणि शुभवर्तमान ऐकण्याकरिता काही लोक बिलकुल तयार नव्हते. त्यांना तो अपमान वाटला, त्यांना तो गुन्हा वाटला. आणि रसार नावाच्या एका गावामध्ये एक कोरडी विहीर होती.
ज्यामध्ये अशा गुन्हेगारी लोक गुन्हा केला असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जायचं त्या अपराध्यांना त्या विहिरीत टाकण्यात येत असे. त्या ठिकाणी हाडं होती. त्या ठिकाणी नुकतेच जे लोक टाकले गेलेले आहेत त्यांच्या मांसाची दुर्गंधी होती. साधू सुंदर सिंगला त्या ठिकाणी टाकण्यात आलं. 3 दिवस साधू सुंदर सिंग त्या कोरड्या भूमीमध्ये, त्या कोरड्या विहिरीमध्ये होते. प्रियांनो, हाडं बघून त्यांना काय वाटलं असेल, तो घाणेरडा वास, त्या ठिकाणचा अंधार, काय वाटलं असेल साधू सुंदर सिंगाला. 3 दिवस त्यांनी सहन केलेला येते आणि 3ऱ्या दिवशी आपोआप दरवाजा उघडला. विहिरीच्या वरती जो दरवाजा होता त्याला जे त्या ठिकाणी जो अडसर लावलेला होता, वरून जे टाकलेलं होतं, आपोआप ते उघडलं गेलं. त्याला तो कुलूप लावलेलं होतं आणि त्याची चावी त्या लामाच्या कमरेला होती. परंतु दरवाजा उघडला गेला आणि त्या ठिकाणी एक दोर खाली उतरला, एक दोर आला खाली. त्याला सांगण्यात आलं, साधू सुंदर सिंग तू दोर पकड आणि वरती ये. साधू सुंदर सिंग हाताने धरू शकत नव्हते किंवा त्यांना तेवढी शक्ती नव्हती हाताला, कारण त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. परंतु त्या ठिकाणी त्याला ज्या दोराला जे हुक होतं त्यामध्ये पाय अडकवून ते वरती गेलेले आहेत आणि त्यांना दिसलं नाही कोणी. ज्या व्यक्तीने त्यांना बाहेर काढलं, परत विहिरीचं झाकण लागलं गेलं, कुलूप जसंच्या तसं, आणि साधू सुंदर सिंग परत सुवार्थ प्रसार करू लागले. लामा सगळे बघायला लागले एकमेकांकडे काय झालं, आणि त्यांच्या लक्षात आलं की चावीत आपल्याजवळच आहे. प्रभू जेव्हा कार्य करतो त्यावेळेला ते कार्य हे अद्भुत कार्य असतं. आणि त्या ठिकाणी लोखंडी दरवाजा उघडला गेला. मग पेत्र भानावरती आला आणि त्याला कळलं की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडविले आहे. यहुदी लोकांना अजून एकदा खुश करण्यासाठी हेरोद आपला पावर, आपला अधिकार वापरत होता. त्याच्या सर्व अधिकार, त्याचा सर्व पावर या ठिकाणी आम्ही पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं पाहतो आहोत. कारण हेरोदाच्या तावडीतून आणि जे हसणार होते लोक, जे खुश होणार होते, त्या लोकांच्या तावडीतून पेत्राची सुटका झालेली आहे. आणि ही जी मंडळीने केलेली प्रार्थना आहे, एक्टेनस, हा शब्द जो आहे, स्ट्रेचिंग आउट ऑफ द मसल्स, ही जी पद्धत होती किंवा ही जी आत्मीयता होती, ही जी एकाग्रता होती, त्याकडे प्रभूने पाहिलेलं आहे. मंडळी मध्यस्थीची प्रार्थना करत होती, मंडळी विश्वासाने प्रार्थना करत होती, मंडळी एक चित्ताने एकाग्रतेने प्रार्थना करत होती. कार्य प्रभू करत होता, त्याचा फायदा पेत्राला होत होता. त्यामुळे शत्रूचं तोंड बंद झालेलं होतं. प्रियानो, आज आपल्या मंडळीसाठी प्रभूने आपल्याला हे ओझं दिलेलं आहे की आपण एकाग्रतेने प्रार्थना करावी. आणि जेव्हा आपण प्रार्थना करीत आहोत, प्रभू परमेश्वर आपल्याला आपल्या संकटातून सोडविल. तो अद्भुत चमत्कार करणारा प्रभू परमेश्वर आहे. तो सैतानाचा घाला आपल्यावरती येऊ देणार नाही. तो तुम्हाला आणि मला वाचवेल. आणि जेव्हा तो तुम्हाला आणि मला वाचवतो आहे ना, कोणतीही दृश्य अदृश्य, दिसणारी न दिसणारी शक्ती आपल्यावरती हल्ला करू शकत नाही. आज आपल्या मंडळीला अनेक गोष्टींची गरज आहे आणि त्या गरजा केवळ प्रार्थनेने पूर्ण होणार आहेत. पण मंडळीने एकाग्र चित्ताने प्रार्थना करावी. चमत्कार प्रभू घडवतो, सुटका प्रभू करतो, सर्व काही उपाय, योजना आणि पुरवठा तो करतो. त्याच्यासमोर नम्र होऊया आणि प्रभू परमेश्वर आपल्याला उत्तर देईल, कृतीतून उत्तर देईल आणि त्यातून आपण अधिकाने आशीर्वादित होणार आहोत. यावेळेला ही प्रार्थनेची वेळ असेल. आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. ज्या प्रार्थना आहेत आपण स्वतःसाठी प्रार्थना करूया.
पहिली प्रार्थना स्वतःसाठी. आपण प्रार्थना करू, आपले सर्व पापभार परमेश्वराने दूर करावेत यासाठी. प्रभूने आपल्याला शुद्ध अंतःकरण द्यावे यासाठी. आपण प्रार्थना करूया, वैयक्तिक जीवनांमध्ये ज्या गोष्टीची कमतरता आपल्याला आहे त्या पूर्ण करता याव्यात, त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी. ही स्वतःसाठी प्रार्थना आहे. माझ्यातील जे काही दोष आहेत, माझ्यामध्ये जे काही उणे आहे ते दूर होण्यासाठी. मी तर केवळ प्रभूसाठी निवडलेला किंवा निवडलेली व्यक्ती आहे. माझ्या अशक्तपणात, माझ्या दुबळेपणात जेव्हा मंडळी समवेत एकाग्रतेने वैयक्तिकरित्या मी प्रार्थना करील, प्रभू त्याचं उत्तर देतो. आपण स्वतःसाठी प्रार्थना करू. हे प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केलंस बापा. आपला श्वास आम्हामध्ये फुंकलास. जरी आम्ही मार्ग भटकलेलो आहोत तरी देखील तुझे आहोत. आमचा स्वीकार तू केलास आणि आम्हाला तारण्याकरिता आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवलास आणि तो पुत्र प्रीतिस्तव तू पाठवलास. कारण की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे ही तुझी इच्छा आहे. प्रभू आमच्या कमतरता दूर कर. आमच्यातील उणे प्रभू परमेश्वरा दूर कर. प्रभू परमेश्वरा, जसे आहोत तसे तुझ्याकडे आलेलो आहोत. आम्ही आमच्या चिंतेचा भार तुझ्यावरती टाकलेला आहे. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे यासाठी आम्ही चिंता करू नये, हे तुझं वचन आहे. आमच्यासाठी तुझ्याजवळ तर योजना आहेतच बापा, परंतु आम्हाकरिता महत्कृत्य करणारा तू देव आहेस. अद्भुतरित्या आम्हाला मदत करणारा प्रभू आहेस. म्हणून आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करीत आहोत. माझं आरोग्य तुझ्या हातात आहे प्रभू. माझी मिळकत तुझ्यामुळे आहे. शक्ती, सामर्थ्य, आरोग्य तुझ्याकडून आहे. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्हाकडे तुझी दृष्टी असू देत. आपण प्रार्थना करूया आपल्या कुटुंबासाठी. येशू ख्रिस्ताला प्रभू परमेश्वरा या पृथ्वी तलावरती जेव्हा तू पाठवलंस, त्याला तू एक कुटुंब देऊ केलंस. सुताराच्या घरात जन्मलेला आणि भाऊ बहीण असलेल्या घरकुलात वाढलेला असा आमचा प्रिय येशू ख्रिस्त या धरतीवरती जगला. त्याच्या आईला आणि भावाला त्याची काळजी होती. हे कुटुंब आहे प्रभू. योसेफ आणि मरिया त्याला शोधत परत एकदा मंदिरापर्यंत गेले. वाटचाल परत एक दिवसाची करून गेले, कारण त्यांना आपल्या लेकराची काळजी होती. केवळ 12 वर्षाचा असलेला येशू ख्रिस्त कुठे आहे हे पाहण्यासाठी हे कुटुंब पुनरुपी माघारी गेलं. हे कुटुंब आहे प्रभू. मरिया आपल्या लेकरांना घेऊन येशूला परत घरी चल सांगण्याकरिता गेलेली आहे. क्रूसाच्या पायथ्याशी मरियाने तिची बहीण आहे. प्रभू परमेश्वर, हे कुटुंब प्रीती करणारं कुटुंब आहे. आम्ही काही कुटुंबातील लोक अशक्तपणात आहेत, काही शक्तिशाली आहेत, काही कमावणारे आहेत, काही कमावणारे नाहीत, परंतु प्रीती सर्वांमध्ये तू भरलेली आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या कुटुंबाच्या चिंता आम्ही तुझ्यावर टाकतो, कारण त्यांचं दुःख हे आमचं वैयक्तिक दुःख होतं. त्यांचा आनंद हा आमचा आनंद होतो. त्यांचं यश हे आमचं यश होतं. एवढी प्रीती, हे बंधनं तू आम्हाला लावून दिलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आमच्या कुटुंबाबरोबर तू हो. आमचे आर्थिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक जी काही सर्व गरज आहे, कुटुंबाची जी गरज आहे प्रभू, तुझ्या हातात आहे. आमचे कुटुंब तू चालव. एकमेकांची ओझी वाहण्यासाठी आमचा सहाय्य करता हो प्रभू. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात केली आमच्या प्रियजनासाठी.
आमच्या कुटुंबासाठी प्रभू ती आपल्या दरबारात रुजू करून घे. आम्ही यावेळेला मंडळीसाठी प्रार्थना करीत आहोत. हे प्रभू परमेश्वरा, कल्याण शहरामध्ये अंबरनाथ बदलापूरपर्यंत, त्याच प्रकारे ठाण्यापर्यंत आमचे लोक आहेत. 14 विभागामध्ये वाटले गेलेले आम्ही आहोत, यासाठी की आम्हाला ह्या मंडळीला एक चित्ताने तुझ्याजवळ येता यावं. प्रत्येक लीडर विभागाचे जे लीडर्स आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या समवेत तू हो. त्यांना तू आशीर्वादित कर. आपल्या कळपाला घेऊन पुढे चालण्यासाठी प्रभू त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन पुरव. एकाग्रतेने प्रार्थना करण्याची बुद्धी, शक्ती, मन आम्हाला तू पुरव. प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेला मंडळीमध्ये जर आज एकमेकांबद्दल हेवे दावे फुटी आहेत तर प्रभू आमची क्षमा कर. आमच्या शब्दांनी आम्ही जर अनेकांना दुखवत असू तर प्रभू आम्हाला क्षमा कर. आमच्या वागण्याने प्रभू परमेश्वर जर आम्ही एकमेकांना दुःखी करत असू तर आमची क्षमा कर बापा. परंतु एकमेकांवरती प्रीती करावी, एकमेकांना क्षमा करत आणि क्षमा मागत एक कळप असा आम्ही व्हावा, असा आशीर्वाद या मंडळीला तू दे बापा. आमच्या गरजा तुला माहिती आहेत. दयेने कृपेने प्रभू तुझ्या ऐश्वर्य भांडारातून या मंडळीच्या सर्व गरजा पूर्ण कर. तुझी सेवा, तुझं कार्य होण्याकरिता तत्पर ठेव बापा. आणि ज्या प्रकारे पेत्राकरिता तू कार्य केलंस तसंच आमच्या मंडळीकरिता तू कार्य कर. आणि हे कार्य जेव्हा होत आहे प्रभू, जेवढी संकट आम्हावरती येत आहेत त्यावरती प्रभू तू मात करणार आहेस असा आमचा पूर्ण दृढ विश्वास आहे. आणि म्हणून केवळ मंडळीच नव्हे प्रभू, आम्ही स्वतःला, आमच्या कुटुंबाला आणि मंडळीला तुझ्या हाती सोपवतो. तू आम्हाला चालव आणि आमच्या एकाग्रतेच्या प्रार्थनेकडे आपला कान दे. ही प्रार्थना विधानतारक येशूच्या नावात केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या मंडळी समवेत आणि आमच्या एकाग्रतेच्या प्रार्थनेमध्ये आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळीला सूचना आहे की दुपारी देखील 12 वाजता एक सेशन आहे. त्यामध्ये रेव्हरंड स्वप्नील निर्मळ आपलं पुढारी पण करतील. आणि सायंकाळी आपण भक्ती मंदिरात एकत्रित येणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपण जेवढे सगळे पार्टिसिपेंट्स आहेत आपण सगळेजण प्रार्थना करणार आहोत. आपण याकरिता एकत्रित यावं अशी आपल्याला विनंती आहे. शालोम.